हाय फ्रेंड, माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। चला तर आज मी तूर डाळची भाजी करणार आहे, सुकी डाळीची। आणि पहिला मी झटपट आता मी कुकरमध्ये शिजायला घालणार आहे, कारण की भिजवायला वेळ नाही म्हणून मी डायरेक्ट कुकरमध्ये शिजवायला घेतलेला आहे। चला तर मग आता शिट्टीला 4-5 शिट्ट्यामध्ये तूर डाळ शिजून होते। हे बघा, तूर डाळ झटपट, जास्त हे गीर करायचं नाही, मीडियम त्यातल्या त्यात झटपट आपण तूर डाळ शिजवून घ्यायचं कुकरमध्ये। चला तर मग आता माझं कशा प्रकारे बघा, मी अशा प्रकारे मी तूर डाळ बघा कसं मी शिजवलेलं बघा, जास्त गीर पण केलेलं नाही। अशा प्रकारे माझे तूर डाळ शिजलेलं आहे कुकरमध्ये। आता गॅसवर मी कढई ठेवलेला आहे, तेल घालत आहे। जितकं आवश्यकता आहे तितकं तुम्ही तेल घालू शकता। ऑइली 1 ते 2 चमचे, मग मोहरी, जिरं, कांदा, आता खालीवर चांगलं परतून घ्या। टमॅटो, चवीनुसार मीठ, चटणी, जितकं आवश्यकता चटणी तिखट लागतं तितकं तुम्ही चटणी घालू शकता। अगदी साधी सोपी तूर डाळची भाजी सुकी बनवणार आहे। डाळ भाकरीसोबत, चपातीसोबत खूप छान लागते, तुम्ही नक्की करू शकताय, छान लागते। झटपट भाजीला काय नाही तर तूर डाळीची भाजी पण तुम्ही बनवू शकता। जरा हळद पण थोडी घालायचं, चांगला कलर येतोय आणि तूर डाळीची भाजी पण छान लागते। भाजीला काय नसलं तर तूर डाळीची भाजी आपण झटपट, डाळ घरात आवश्यकता असतातच घरात सगळ्यांच्या, म्हणून तुम्ही करू शकताय। हे बघा, तूर डाळ मी वरून आता घालत आहे आणि आता चांगलं भाजले गेलेलं आहे कांदा टमॅटो, म्हणून तूर डाळ वरून मी घालून घेत आहे। आता चांगलं त्याला खालीवर परतून घ्या आणि आता तुम्ही कुकरमध्ये पहिला शिजवलं आहे म्हणून तूर डाळ शिजायला आता वेळ लागत नाही, लगेच झटपट वरून कोथिंबीर घालून घ्या आणि आता 5 मिनिटात तुमची तूर डाळची भाजी रेडी होते। काही अवघड नाही आहे, तूर डाळ झटपट बनवून होते आणि खूप टेस्टी पण लागते। कांदा आणि टमॅटो चांगला भाजल्या गेल्यानंतर तूर डाळ घालून घ्यायचं वरून आणि खूप छान लागते। हे बघा, चांगला उकळी यायला लागल्या। तूर डाळ अगदी साधी सोपी रेसिपी आहे, काही अवघड नाही आहे। तूर डाळची भाजी कशी वाटली कमेंटमध्ये मला नक्की कळवा आणि माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा। आणि हे बघा, कलर छान आलेला आहे। तूर डाळची भाजी म्हणजे डाळ बघा झालेली आहे। चला तर मग आता खाण्यासाठी मी घेत आहे। अगदी छान टेस्टी झालेलं आहे, स्वाद पण भारी येत आहे। बाय।